नमस्कार. मराठी वेल्थ हबच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणाऱ्या तिसऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की बँकेतली एफ-डी कशी आपल्याला महागाईच्या शर्यतीत मागे खेचते आणि म्युच्युअल फंड का गरजेचे आहेत. जर तुम्ही तो एपिसोड ऐकला नसेल तर नक्की ऐका. पण आजचा विषय हा फक्त पैशांबद्दल नाहीये, तर आजचा विषय आहे आपल्या स्वप्नांबद्दल. आपण सगळेच जण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. सकाळी लवकर उठून डबा घेऊन लोकलने, एसटीने किंवा स्वतःच्या दुचाकीने कामावर जाणं, बॉसची बोलणी खाणं, रात्रंदिवस ओव्हरटाईम करणं, हे सगळं आपण कशासाठी करतो? स्वतःच्या मजेसाठी? अजिबात नाही. आपण हे सगळं करतो आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, स्वतःच्या हक्काच्या एका छोट्याशा घरासाठी, लेकीच्या लग्नात तिला कुणासमोर हात पसरावे लागू नयेत म्हणून आणि म्हातारपणी कुणावरही अवलंबून न राहता स्वाभिमानाने जगता यावं म्हणून. पण महिन्याची 10 तारीख आली की पगार संपतो आणि आपण पुन्हा पुढच्या महिन्याची वाट पाहू लागतो. अशा या धावपळीच्या आयुष्यात मी करोडपती बनेन हे स्वप्न पाहणं सुद्धा आपल्याला भीतीदायक वाटतं. आपल्याला वाटतं की करोडपती फक्त तेच लोक बनतात ज्यांच्याकडे आधीच खूप पैसा आहे किंवा ज्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. पण मित्रांनो, हे अजिबात खरं नाहीये. आज मी तुम्हाला अशा एका जादुई शस्त्राची ओळख करून देणार आहे, ज्याने एका सामान्य नोकरदाराला, एका छोट्या दुकानदाराला आणि एका गृहिणीला सुद्धा करोडपती बनवण्याची ताकद दिली आहे. आणि त्या शस्त्राचं नाव आहे एस-आय-पी, म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एस-आय-पी म्हणजे नक्की काय? सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया. बऱ्याच लोकांना वाटतं की एस-आय-पी म्हणजेच म्युच्युअल फंड, पण तसं नाहीये. म्युच्युअल फंड ही गुंतवणूक करण्याची जागा आहे आणि एस-आय-पी ही तिथे पोहोचण्याची एक पद्धत आहे. आपल्या सगळ्यांना बँकेतली किंवा पोस्टातली आर-डी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट माहिती आहे. आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम, समजा 1000 किंवा 2000 रुपये बँकेत जमा करतो, बरोबर? एस-आय-पी म्हणजे अगदी हुबेहूब तीच पद्धत, फक्त ती बँकेत न करता म्युच्युअल फंडामध्ये केली जाते. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. सिस्टिमॅटिक म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने. जेव्हा तुम्ही ठरवता की मला शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची आहे, पण माझ्याकडे एकदम लाख 2 लाख रुपये नाहीत, तेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड कंपनीला सांगता की माझ्याकडे मोठी रक्कम नाहीये, पण मी दर महिन्याच्या 5 तारखेला माझ्या पगारातून फक्त 2000 रुपये तुम्हाला देईन. बँक तुमच्या खात्यातून तेवढे पैसे आपोआप कट करते आणि म्युच्युअल फंडात गुंतवते. या संपूर्ण प्रक्रियेला एस-आय-पी म्हणतात. एस-आय-पीमध्ये करोडपती बनण्याची ताकद कशी येते? आता तुम्ही विचाराल की महिन्याला फक्त 2000 किंवा 5000 रुपये गुंतवून माणूस करोडपती कसा काय बनू शकतो? हा काही जादूचा खेळ आहे का? नाही मित्रांनो, ही जादू नाहीये. हे आहे शुद्ध गणित, ज्याला आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजेच चक्रवाढ व्याजाची ताकद म्हणतो. अल्बर्ट आइन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाने चक्रवाढ व्याजाला जगातील 8वे आश्चर्य म्हटले आहे. ते का? चला एका अत्यंत सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुमचं वय आज 30 वर्ष आहे. तुम्ही ठरवलं की मी रोजचे फक्त 100 ते 150 रुपये बाजूला काढेन. आजकाल एवढा खर्च आपला सहज चहा नाश्त्यावर किंवा पेट्रोलवर होतो. या हिशोबाने तुम्ही महिन्याला 5000 रुपये वाचवले आणि त्याची एका चांगल्या म्युच्युअल फंडात एस-आय-पी सुरू केली. तुम्ही पुढची 20 वर्ष म्हणजेच वयाच्या 50 वर्षांपर्यंत न चुकता अत्यंत शिस्तीने हे 5000 रुपये दरमहा गुंतवत राहिलात. 20 वर्षात तुमच्या खिशातून प्रत्यक्ष किती रुपये गेले? एका वर्षाचे 60,000 तर 20 वर्षांचे 12 लाख रुपये. मार्केट पडल्यावर काय? घाबरायचं की खुश व्हायचं?
जेव्हा आपण शेअर मार्केटचं नाव घेतो, तेव्हा साहजिकच आपल्या मनात भीती येते, की मार्केट पडलं तर माझे पैसे बुडतील. पण एस-आय-पी गुंतवणूकदारांसाठी मार्केट पडणे ही भीती नसून एक खूप मोठी संधी असते. आपल्या घरातल्या स्त्रियांना सोन्याच्या भावाबद्दल विचारा. जर आज सोन्याचा भाव 75,000वरून 65,000 रुपये तोळ्यावर आला, तर त्या काय करतात? त्या घाबरून रडत बसतात, की अजून जास्त सोनं खरेदी करतात? साहजिकच त्या स्वस्तात जास्त सोनं खरेदी करतात. एस-आय-पीमध्ये अगदी हेच होतं. याला रुपी कॉस्ट अव्हरेजिंग म्हणतात. जेव्हा मार्केट तेजीत असतं, तेव्हा तुमचे पैसे वाढताना दिसतात. तुम्हाला आनंद होतो. पण जेव्हा मार्केट क्रॅश होतं, कोसळतं, तेव्हा तुमच्या एस-आय-पीचा हप्ता जेव्हा जातो, तेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडाचे युनिट्स एकदम स्वस्तात मिळतात. म्हणजे कमी पैशात जास्त युनिट्स मिळतात. आणि जेव्हा मार्केट पुन्हा वर जातं, तेव्हा या स्वस्तात मिळालेल्या युनिट्समुळे तुम्हाला प्रचंड मोठा नफा होतो. त्यामुळे एस-आय-पी करणाऱ्या माणसाला मार्केट वर जावो किंवा खाली येवो, दोन्ही परिस्थितीत फायदाच फायदा असतो. फक्त एकच अट असते. मार्केट पडल्यावर घाबरून आपली एस-आय-पी बंद करायची नाही. पहिली ॲक्शन. आजच सुरुवात कशी करावी? मित्रांनो, नुसतं ऐकून किंवा विचार करून कोणीही श्रीमंत होत नाही. त्यासाठी कृती म्हणजेच ॲक्शन घ्यावी लागते. म्हणूनच हे ऑडिओ संपल्यानंतर तुम्हाला लगेच करायच्या असलेल्या या 3 सोप्या गोष्टी मी सांगते. 1. तुमची रक्कम ठरवा. स्वतःला प्रश्न विचारा, की मी माझ्या भविष्यासाठी दर महिन्याला किती रक्कम बाजूला काढू शकतो? ती रक्कम ₹500 असू दे, ₹1000 असू दे किंवा ₹5000 असू दे. तुमच्या महिन्याच्या बजेटला धक्का न लागता जी रक्कम तुम्ही सहज बाजूला काढू शकता, ती आजच कागदावर लिहून काढा. 2. स्वतःला आधी पगार द्या. आपला नियम काय असतो? पगार झाला की आधी किराणा, मग लाईट बिल, मग मुलांची फी आणि शेवटी जे उरेल ते गुंतवायचं. हा नियम आजपासून बदला. पगार झाल्या झाल्या महिन्याच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान तुमची एस-आय-पीची तारीख ठेवा. आधी स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक करा आणि उरलेल्या पैशातून घर चालवायला शिका. 3. ऑटो पे सेट करा. एस-आय-पी स्वतः दर महिन्याला हाताने जमा करण्याची चूक करू नका. बँक खात्यातून पैसे आपोआप कट होतील असा मॅन्डेट किंवा ऑटो पे सेट करा. यामुळे तुमच्या गुंतवणुकीत एक शिस्त येईल आणि तुमच्या नकळत तुमची एक मोठी संपत्ती उभी राहील. मित्रांनो, आपण पैशांसाठी आयुष्यभर खूप काम केलं, पण आता वेळ आली आहे की आपल्या पैशांनी आपल्यासाठी काम केलं पाहिजे. एस-आय-पी ही केवळ एक गुंतवणूक नाही, तर ती एक शिस्त आहे, एक वचन आहे जे तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला देता. उत्तम भविष्यासाठी योग्य वेळेची वाट बघू नका, कारण आजची वेळ हीच सर्वात योग्य वेळ आहे. आजच तुमची पहिली एस-आय-पी सुरू करा आणि तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करा. तुमच्या स्वप्नांना आता गरुड झेप घेऊ द्या. तुम्हाला एस-आय-पी सुरू करताना काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन. आपल्या मराठी वेल्थ हबच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत म्युच्युअल फंडाचे प्रकार, इक्विटी, डेप्ट आणि हायब्रिड फंड काय असतात. हे प्रकार समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे तो एपिसोड सुद्धा अजिबात मिस करू नका. हा ऑडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि यातून तुम्हाला ऊर्जा मिळाली असेल, तर हा तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शिस्तबद्ध गुंतवणूक करत रहा आणि स्वतःला समृद्ध बनवा. धन्यवाद.